नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 41 चा पहिला प्रश्न सोडवणार आहोत. इफ द इंटरेस्ट ऑन ₹1,700 फॉर 2 years इज ₹340, द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी 12% किंवा 15% किंवा 4% किंवा 10%. या चारही पर्यायपैकी कोणतं उत्तर बरोबर आहे ते आपल्याला काढायचं आहे. यामध्ये आपल्याला आन्सर गिवन डाटा काय लिहून घेऊ आपण. गिवन डाटा म्हणजे प्रश्नामध्ये दिलेली माहिती आपण लिहून घेऊ. ऑन रुपीज म्हणजे प्रिन्सिपल दिले, प्रिन्सिपल त्याला आपण पिन इंडिकेट करतो. इक्वल टू ₹1,700 फॉर 2 years म्हणजे टाईम दिला आहे, म्हणजे कालावधी टाईम टीन इंडिकेट करतो, तो दिला आहे 2 years. अजून आपल्याला काय दिलेलं आहे, इंटरेस्ट मस्ट बी, इंटरेस्ट दिलेला आहे, सिंपल इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे आयची व्हॅल्यू दिली आपल्याला ₹340. आपल्याला विचारलेलं काय आहे, रेटचा दर किती आहे तो विचारलेला. आरची व्हॅल्यू काढायची आपल्याला. PCPA 10 आहे का, 4 आहे का, 15 आहे का, 12 आहे. या चारहीपैकी कोणतं उत्तर बरोबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. सोडूया आपण. वी नो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सिंपल इंटरेस्टचा. I इक्वल टू P इंटू R इंटू T डिवायडेड बाय 100. व्हॅल्यू टाकायच्या. आयची व्हॅल्यू 340 इक्वल टू पीची 1700. आरची व्हॅल्यू काढायची म्हणून आर अशाच असं, आणि टीची व्हॅल्यू दिलेली आहे 2 years. ओके, आणि डिवायडेड बाय 100. आता काटाकाटी करू आपण. 2 0 2 0 कॅन्सल. काय राहील आपलं आता, 17 इंटू 2 म्हणजे 34, आणि आर ॲज इट इज. डिनॉमिनेटर कॅन्सल झालेला आहे. देअरफॉर यावरून आरची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, डिवायडेड बाय 34. ओके, देअरफॉर आर इक्वल टू 34 1 34 0 ॲज इट इज. आर इक्वल टू 10 उत्तर मिळालं आपल्याला. म्हणजे चौथा पर्याय आपला बरोबर आहे. 10 उत्तर बरोबर आहे. 10% म्हणजे रेट किती होता, 10%. हेन्स दी प्रश्नातले शब्द आहेत. हेन्स दी रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी 10%. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.